श्री रमणगिरजी महाराज आदिवासी भागामध्ये फार मोठं काम करतायत. देव PhD झालेलं शिक्षण आहे, किमान 1,00,000 रुपये तरी पगार असता. मला काल एखाद्या PhD झालेल्या मुलाला विचारलं की तुला किती रुपयाचं पॅकेज आहे. सांगितलं बाबा 5 कोटीचं पॅकेज आहे. 5 कोटी म्हणजे वर्षाला, महिन्याला किती झाले हिशोब करा मोबाईलमध्ये. आणि म्हणून द्या एवढं उच्च शिक्षित आणि सद्गुरू जनार्दन स्वामींचं कार्य करतायत आदिवासी भागामध्ये. आणि आदिवासी भागाचं उत्थान झालं पाहिजे. जे करंजली गांधले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. साधूची ओळख करून द्यायला महत्वाचं आहे. ती स्तुती नाही आहे, सांगितलंच पाहिजे. कोण सांगणार आहे तुम्हाला? स्वतःची प्रतिष्ठा थोडी सांगता येणार आहे. आम्ही जनार्दन स्वामीचं सांगतो. आमचे दशनाम संन्यासाचे 14 आखाडे आहेत. त्यापैकी आता किन्नर नावाचा आखाडा पण झाला. आता आखाड्याचं परंपरा वाढली, रहदारी वाढली आणि संप्रदाय वाढलेत. म्हणून द्या हो आदिवासी करता एक आदिम आखाडा याची परवानगी केंद्र सरकारकडून काढावं लागते. आणि तुम्हाला माहिती आहे शासकीय कामाला किती वेळ लागतो, किती झटके खावं लागतात. तुम्ही ग्रस्ती लोक आहे. आता ते बिल्डर लोकांना पहा तुम्ही किती त्रास असतो. तिथं दिल्लीला जाऊन त्या आदिवासी आदिम आखाड्याची परमिशन काढणं, त्या आखाड्याचं रजिस्ट्रेशन करणं, एवढं काम करून काल परवा मला दाखवलं तर मला फार आनंद झाला. ही जनार्दन स्वामींनी काल परवा सांगितलं की माझे माणसं यायचे. यांना काय माहिती जनार्दन स्वामी शिवराम महाराज येऊन राहिले की नाही. सहज बोलणे हितोपदेश करून साहस शिकवे.